असं कसं बोलू शकले दादा? इतकं विष मनात. माझ्याबद्दल बोललं तर ठीक आहे, पण जीभ कशी दजावली? इतकं विष ओकताना आपण आपल्या सख्य भाचीबद्दल बोलतो याचंही भान असू नये. लक्ष्मी, लक्ष्मी नको त्रास करून घेऊ. एक लक्षात ठेव, जानू आपली मुलगी आहे. ती कशी आहे आपल्याला माहित नाही का? अगं ते काहीही बोलले म्हणून जानू तशी होते का? अजिबात विचार करू नकोस असा तू. अहो पण आई, मी येऊ का आत? आई, थोडं बोलायचं होतं मला तुमच्याशी. मला माहिती आहे आई की बाहेर जे काही घडलं ते मला कळू नये अशी तुमची इच्छा आहे, पण राहून राहून एकच विचार माझ्या मनात येतोय. कोण होता तो माणूस जो तुमच्यावर आणि जानूवर वाटेल ते आरोप करत होता, तोंडाला येईल ते बरळत होता? आई बाबा, तुम्ही होतात म्हणून, नाहीतर मी त्याला केव्हाच हाकलून लावलं असतं. वीणा बास. ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, ज्या विषयाबद्दल आपल्याला काही माहिती नाही, त्याबद्दल फार बोलू नये. आई हो, असं कसं बोलायचं नाही? तो जे काही बोलत होता त्याचा राग येत नव्हता तुम्हाला? बाबा तुम्ही सांगा, कोण होता तो माणूस? तुला त्यांचा राग येणं स्वाभाविक आहे, पण त्या माणसाने सुद्धा माझ्यामुळे खूप भोगलंय. असं काय भोगलंय आई? सांगा तरी ना बाबा, सांगा कोण होता तो माणूस? मला कळलंच पाहिजे आज. दोघे असे शांत का आहात? बोला ना, कोण होता तो माणूस? आई, कोण होता तो माणूस? माझा सख्खा भाऊ. सिद्धिराज नाही आलाय अजून. सिंचनासारखा आवाज. आमचं तोंड बघण्यासारखं. सिंचना, सिंचना आणि हरीशच इथे बहुतेक. बरं झालं दोघांचं भांडण मिटलं. सिंचना, हरीश, हा कोण आहे? आणि सिंचना याला इथे अशी का भेटली आहे? सिंचना, अगं काय तुम्हा सगळ्यांना सतत माझ्या मागे यायचं असतं का? काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुम्ही कोणीच मला शांततेने जगू का नाही देत? तुझ्या भावाने वाटेल ते करायचं आणि मी साधी मैत्री पण करू नाही शकत का? अगं हे काय उगाच का बोलतेस तू असं काहीतरी? आणि मी का तुझ्यावर वॉच ठेवेन? मी इथनं चालत होते, तू दिसलीस म्हणून थांबले मी. बरोबर आहे, मीच खोटारडी. मलाच हवं तुझ्यावर खोटे आरोप करायला. मी तसंही तुम्हा सगळ्यांना मला खोटं पाडायला आवडतं. सिंचना बस. हे बघ, मी तुला काहीही बोलायला इथे आलेली नाहीये. उलट आपलं बोलणं झाल्यानंतर तुझी काळजी वाटत होती, म्हणून तू दिसल्यावर तुला काहीतरी विचारावंसं वाटलं मला, म्हणून थांबले मी. बरोबर आहे, तुला तर अख्ख्या जगाची काळजी असते, माझी काळजी असते. मीच मूर्ख आहे. आणि तुला जर एवढीच काळजी आहे ना, तर मला प्रश्न विचारण्याआधी तुझ्या भावाला जाऊन प्रश्न विचार. सिंचना, तू एकतर इथे एवढा तमाशा करू नकोस. रस्त्यावर होता, पण हळू बोल. का? तुला उमेदवारी मिळाली म्हणून? तुला जर स्वतःची इमेजची एवढीच पडली ना, तर इथे कशाला आलीस? आणि आता आलीस आहे ना, मग सगळ्यांना कळू दे तू कशी असते. हे बघ, मी तुझ्याशी खरंच नॉर्मल बोलतेय खूप. पण नको बोलू ना माझ्याशी. का बोलतेस? जा ना इथून. ठीक आहेस ना? तुला अक्कल आहे? कशाला ढकललंस तिला? काय झालं काय नेमकं? तिने असं ढकललं का? जाऊ दे सिद्धिराज, आपण त्यावर ना बोलायलाच नको. खरंच सांगते, मीच मूर्ख आहे. मी उगाच गेले बोलायला तिच्याशी. खरंय, त्या बाईशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. पण तू का गेलीस मुळात?
पण सिद्धिराज, मला खरंच माहिती नाही तो तिच्याबरोबर होता तो मुलगा नक्की कोण होता, म्हणजे मित्र होता का काय. पण मला असं वाटतं तो मित्र नसेल. मित्र असता तर तिने ओळख तरी करून दिली असती ना, पण तिने तसं नाही केलं. उलट ती माझ्यावरच चिडली आणि मलाच बोलायला लागली. माझा विश्वासच बसत नाही की माझी बहीण असं काहीतरी वागू शकते. चांगला खडसवणार आहे. नाही सिद्धिराज, प्लीज प्लीज तुम्ही आता तिला काही बोलू नका. भावना प्लीज यावेळी मला अडवू नको, जाऊ दे मला. प्लीज सिद्धिराज, तुम्हाला माझी शपथ आहे, नका जाऊ. तू का अडवतेस पण मला? कारण आता डोक्यात राग घालून काहीही उपयोग नाहीये. अहो सिंचना खूप दुखावली गेली आणि आता तिला आपण समजून घ्यायला हवं. सिंचना आणि हरीश मध्ये जे वाद होतात ना, त्यात जितकी चूक सिंचनाची आहे ना तितकी चूक हरीशची सुद्धा आहे. तू उगाच जास्त सहानुभूती देऊ नकोस तिला. त्या मूर्ख बाईशी बोलण्याची काही गरज नाहीये. तिचं तिलाही कळत नाही की ती काय करते ते. आज मी होतो म्हणून मी नसतो तर तिच्या पायी तुझा आणि आपल्या बाळाला काही झालं असतं ना तर मी सहन केलं नसतं. सगळं स्पष्ट ऐकू येतंय ना? भावना किती वेळा अफेअर म्हणाले, ते सगळे वाक्य वापरायचे आहेत आपल्याला. आणि हो अजून एक, भावनाचा आवाज वापरून आपल्याला किती वाक्य तयार करता येत आहेत हे बघा. नीलांबरीचं हे काय चाललंय चेक करायला पाहिजे. भावनाचा आवाज जर क्लिअर येत नसेल ना तर स्वतःचं डोकं वापरा आणि एडिट मध्ये क्लिअर करा, समजलं? काय चाललं तुझं नीलांबरी? कोणाशी बोलते आणि भावनाचा काय संबंध? मी तुम्हाला फोन करते. हां, आणि हो लक्षात ठेवा, काम झालं पाहिजे. फोन दे, फोन दे माझ्याकडे. एडिटरशी. एडिटरशी? कसली एडिटिंग? आणि भावनाबद्दल काय बोलत होतीस? तुम्ही पाहताय ना, बरेच दिवस झालं तुमच्या दोघींमध्ये किती गैरसमज आहेत. बिचारी काय विचार करत असेल माझ्याबद्दल, आणि म्हणूनच तिला सरप्राईज देण्यासाठी मी तयारी करतेय. सरप्राईज? कसलं? हो, भावनाच्या भाषणामधला रेकॉर्डिंगचा जो व्हिडिओ आहे ना, त्यातनं एक छोटासा व्हिडिओ घेतलाय मी, त्याचा रील बनवणार आहे आणि आपल्या पक्षाच्या अकाउंटवरून तो पोस्ट करते. म्हणजे काय होईल, प्रचारासाठी माझा हातभार तरी होईल तिला. ग्रेट. अरे वा, मस्त आयडिया ही. वाव नीलांबरी, तू भावनाबद्दल इतका प्रेमळ विचार करते हे पाहून मला जास्त आनंद झाला. ग्रेट यार, ग्रेट. वा. कुठलं येडपट ध्यान माझ्या पदरी पडलंय. जे सांगल ते खरंच वाटतं त्याला.